हॅलो स्टुडंट्स, तर आपण व्हेक्टर ह्या चॅप्टरची सिरीज बघत आहोत आणि व्हेक्टर ह्या चॅप्टरमध्ये आपण एक्झरसाइज नंबर 5.1 मध्ये येणारा पूर्ण कन्सेप्ट, त्यामध्ये येणारा थेरम्स आणि त्याचे काही क्वेश्चन्स कंप्लीट केलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन टॉपिक सोबत जुळणार आहोत आणि आजच्या व्हिडिओचा एक नवीन टॉपिक म्हणून म्हणजे आजच्या आपल्या व्हेक्टर चॅप्टरचा एक नवीन टॉपिक आहे, तो म्हणजे सेक्शन फॉर्म्युला. व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. या टॉपिकमध्ये दोन थेरम आहेत आणि या दोनच्या दोन्ही थेरम पैकी मॅक्झिमम चान्स एक थेरम तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतो. म्हणून हे जे दोन थेरम आहेत जे आजच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट होणार, ते तुम्ही दोनच्या दोन्ही थेरम बरोबर लक्ष द्या. ओके, तर बघा काय आहे पहिला थेरम. बरं, याआधी तुम्हाला सेक्शन फॉर्म्युला काय होते हे माहिती पाहिजे. सेक्शन फॉर्म्युला मीन्स व्हेरी सिंपल की एखादा लाईन सेगमेंट असेल आणि त्या लाईन सेगमेंटला एखादा पॉइंट कट करत असेल, मग तो एकतर इंटरनली म्हणजे लाईनच्या आतमध्ये किंवा एक्सटर्नली लाईनच्या बाहेर कट करत असेल, किंवा एखादी जर का समजा ट्रायंगल ड्रॉ केला आपण आणि त्या ट्रायंगलचा जर आपण सेंटर फॉर्म केला तर त्या सेंटरचं काय फॉर्म्युला असेल त्याला आपण सेंट्रॉइड फॉर्म्युला म्हणतो. किंवा एखादा आपण जर समजा क्वाड्रिलेटर किंवा रेक्टँगल, स्क्वेअर असं जर ड्रॉ केला तर त्यावेळी त्या जॉमेट्रीचं सेंटर म्हणजे सेंट्रॉइड फॉर्म्युला काय असेल, ह्या सर्व गोष्टी इथे आपण स्टडी करतो. तर तुम्हाला ह्या चॅप्टरचा सर्वात इम्पॉर्टंट कन्सेप्ट म्हणजे सेक्शन फॉर्म्युला. या कन्सेप्टवर येणारे क्वेश्चन्स किंवा थेरम्स हे जर का समजा आपण केअरफुली जर बघितला, आणि केअरफुली करायचंच आहे कारण की यापैकी बोर्ड एक्झाम मध्ये मॅक्झिमम चान्स आहे की सेक्शन फॉर्म्युलावर एक तरी क्वेश्चन तुम्हाला येईल. एक तर थेरम येईल किंवा जर थेरम जर नाही आलं तर तुम्हाला याच्यावरचं क्वेश्चन येणार. ओके, चला तर नोटबुक आणि पेन समोर घ्या आणि आज आपण जे दोन थेरम घेणार आहोत ते दोन थेरम आणि सेंट्रॉइड फॉर्म्युला काय होते या सर्व कन्सेप्टला केअरफुली लक्ष द्या. बघा पहिला थेरम काय आहे आजचा. थेरम आहे, थेरम लिहायचा आहे तुम्हाला. लेट कॅपिटल ए ब्रॅकेटमध्ये ए बार मीन्स ए बार इज द पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट ए अँड बी ऑफ बी बार बी एनी पॉइंट्स ऑन द स्पेस अँड कॅपिटल आर ब्रॅकेटमध्ये लिहिलेला आहे आर बार बी अ पॉइंट ऑन द लाईन सेगमेंट ए बी. देन डिवाइडिंग इट internally in the ratio m is to n. Then prove that r bar equal to mb bar plus na bar divided by m plus n. तर क्वेश्चन मध्ये तुम्हाला म्हटलं आहे की दोन पॉइंट्स आहेत ए आणि बी, त्यांना कनेक्ट केल्यानंतर एक लाईन तयार होईल आणि त्या लाईनला आर पॉइंट कट करताय, पण तो कसं कट करताय इंटरनली. हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे. कसं कट करताय रे? इंटरनली. आणि इंटरनली कट केल्याच्या नंतर आर बार इक्वल टू एम बी बार प्लस एन ए बार डिवाइड बाय एम प्लस एन असं आपल्याला प्रूफ करायचं आहे. बरं, जो आर पॉइंट ज्या लाईन ए बी ला इंटरनली कट करताय तो कोणत्या रेशिओने करताय? एम इज टू एन रेशिओने. कोणत्या रेशिओने? एम इज टू एन. बरं, हा क्वेश्चन विचारला आहे 2015, 2019, 2022 3 मार्क्स. होऊ शकते तुमच्या एक्झामला पण हा येऊ शकतोय, म्हणून बरोबर केअरफुली याला लक्ष द्या कसं करतोय. व्हेरी सिंपल. क्वेश्चन मध्ये म्हटल्याप्रमाणे एक लाईन ड्रॉ करेन मी. ही जी लाईन आहे ही लाईन आहे ए बी. ह्या लाईनला नाव काय देतो मी? ए बी. ए बी लाईन. बरोबर. आता ए आणि बी लाईन म्हटलं तर यांचं पोझिशन वेक्टर पण दिलं आहे तुम्हाला क्वेश्चन मध्ये. म्हणून ह्या दोन्ही पॉइंटचं पोझिशन वेक्टर जर लिहायचं असेल तर हे पोझिशन वेक्टर लिहिण्यासाठी आपल्याकडे ओरिजिनची गरज पडेल. त्याशिवाय आपण जनरली पोझिशन वेक्टर दाखवू शकत नाही. म्हणून मी इथे एक पॉइंट कन्सिडर ओरिजिन कन्सिडर करतो ओ. म्हणजे ओरिजिन पासून तर हा जो डिस्टन्स असते कुठपर्यंतचा? ए पॉइंट पर्यंतचा, याला म्हणू आपण याचा पोझिशन वेक्टर ए बार. काय म्हणणार? पोझिशन वेक्टर ए बार. आणि ओ पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंतचा जो डिस्टन्स असेल याला म्हणू आपण याचा पोझिशन वेक्टर बी बार. त्यानंतर हे जे ए बी लाईन आहे ह्या ए बी लाईनला इंटरनली एक पॉइंट कट करतोय. त्या पॉइंटला नाव देतो मी आर. क्वेश्चन मध्ये म्हटलंय आर, म्हणून आपण काय दिलं? आर. आणि ओ पॉइंट पासून जर त्याला आपण जर कनेक्ट जर केलं तर याचा पोझिशन वेक्टर काय होणार? आर बार. क्वेश्चन मध्ये असं म्हटलं आहे की आर जो पॉइंट आहे तो पॉइंट
ए बी ला m:n या रेशिओ मध्ये कट करताय. इंटरनली होता म्हणून आपण ए बी च्या आतमध्ये कट केलं आणि कोणत्या रेशिओने m:n. तर हा जो काही डिस्टन्स आहे ए आर हा m आणि हा जो आरबी डिस्टन्स आहे हा आरबी डिस्टन्स n. बरं मला सांगा मी असं का बरं नाही घेतलं रे ए आर आणि बी आर? नाही तसं नाही घेता येणार. का बरं? कारण का ह्या लाईनला हा पॉइंट कट करत आहे म्हणून ए पासून आर पर्यंत डिस्टन्स आणि जो पॉइंट कट करते तिथून तर टर्मिनल पॉइंट पर्यंत डिस्टन्स असंच घ्यायचं. म्हणून ए आर आणि आरबी रेशिओ m:n. इथपर्यंत समजलं? क्लिअर झालं? बरं आता याला जर समोर जर सॉल्व करतो म्हटलं तुम्हाला लिहावं लागेल लेट ए बार बी बार and r bar be the position vector of a point A, B and R respectively. A, B and R respectively. बरोबर आहे? बरं त्यानंतर मला सांगा की हे सर्व पॉइंट जर समजा म्हणजे ए बी आर पॉइंटचं हे जर पोझिशन वेक्टर जर झाले असतील तर या मधामध्ये तुम्हाला दिलंच आहे क्वेश्चन मध्ये आणि आपल्याला माहित आहे की आर जो पॉइंट आहे हा आर पॉइंट ए बी ह्या लाईन सेगमेंटला डिवाइड करते कसं? इंटरनली इन द रेशिओ m:n. म्हणजेच इथे मी लिहू शकतोय काय लिहू शकतोय की जो पॉइंट आहे तो पॉइंट कोणता? आर पॉइंट. आर इज द किंवा आर इज डिवाइडेड लाइन ए बी. कोणाला डिवाइड करताय? लाइन ए बी ला. तो हे कसं करताय रे? इंटरनली. कसं करताय? इंटरनली इन द रेशिओ m:n. कसं कट करताय? इन द रेशिओ m:n. म्हणजे या ए बी लाईनला आर पॉइंट कट करताय m:n मध्ये. मग असा जर आहे तर मला काय करावं लागेल? तर मला सांगा याला जर m:n ने जर कट करत असेल आर पॉइंट ए बी ला तर मला सांगा ए आर चा डिस्टन्स किती? m आणि आरबी चा डिस्टन्स किती? n. म्हणून मी असं लिहू शकतो का? बघा इंटरनल कट करताय तर जर मी इथे लिहिलो ए आर तिथे ए आर येणार. डिवाइड मध्ये मी काय लिहिणार? आरबी. तिथे काय येणार? आरबी इक्वल टू ए आर चा डिस्टन्स m डिवाइड मध्ये आरबी चा डिस्टन्स n. तर ए आर डिवाइडेड बाय आरबी इक्वल टू m डिवाइड बाय काय मिळालं? n. काय मिळालं? n. ओके बरं आता मी काय करा याला समोर सॉल्व करायचं आहे आणि असं प्रूफ करायचं आहे म्हणून n ला इकडे घेऊन या आणि आरबी ला इकडे घेऊन जा. n जर इकडे आला तर याच्या मल्टिप्लाय मध्ये म्हणजे देअरफॉर n इनटू काय येणार रे इथे? ए आर. n इनटू ए आर आणि इक्वल टू हा जर आरबी जर इकडे गेलं तर इथे काय येणार? m इनटू आरबी येणार. काय येणार? n इनटू ए आर आणि m इनटू काय येणार? आरबी. बरोबर. आता मला सांगा याला जर समोर जर सॉल्व करायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा. कधीही जायचं कुठून म्हटलं मी इथे लिहून घ्या. आपण कुठपासून जातोय? ए पासून आर पर्यंत, आर पासून बी पर्यंत. हा विसरायचं नाही. ए पासून कुठपर्यंत जातो आपण? आर आणि आर पासून बी पर्यंत. तर मग ए पासून आर पर्यंत आणि आर पासून बी पर्यंत गेला तर ए आर बार आणि आर बी बार दोघांची डायरेक्शन कशी आहे? सेम आहे. म्हणून मी इथे लिहू शकतो की देअरफॉर ए आर बार अँड आर बी बार आर इन same direction. AR bar and RB bar are in same direction. बरोबर. असा जर असेल तर मला सांगा जेव्हा दोन्ही वेक्टरची डायरेक्शन सेम असेल अशा वेळी आणि त्यांचं मॅग्निट्यूड जर इक्वल जर असेल तर त्यांना कसं दाखवता येईल? तर त्यांना दाखवता येतो n ऑलरेडी आहे. AR ला मी काय लिहिणार? AR बार इक्वल टू इथे काय येणार? m. आरबी ला मी काय लिहिणार? आरबी बार. बरं दोघांची डायरेक्शन सेम असल्या कारणामुळे मी दोघांना काय लिहिलो? इक्वल इन द फॉर्म ऑफ डायरेक्शन. इक्वल जर लिहिलं तर देअरफॉर n इनटू मला सांगा रे ए आर बार म्हणजेच सांगा इन द फॉर्म ऑफ पोझिशन वेक्टर लिहावं लागेल ना. ए आर बार ला कसं लिहिता येईल? ह्या आर बार चा पोझिशन वेक्टर आर बार मायनस ए बार चा पोझिशन वेक्टर ए बार लिहिता येईल.
इक्वल टू m इंटू आर बी बारला कसं लिहिता येईल, बी बार मायनस आर बार. आर बी बारला कसं लिहिता येईल, बी बार मायनस आर बार. तर n ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, n इंटू आर बार एन आर बार मायनस n इंटू ए बार एन ए बार होईल. m ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, m बी बार मायनस m आर बार, m बी बार मायनस m आर बार. आता मला सांगा या बाजूला आर बार आहे तर आर बार कडे आर बार घेऊन या. आर बार कडे आर बार जर आणलं तर देअरफॉर n आर बार मायनस m आर बार इकडे जर येईल तर लक्ष द्या काय होईल, मायनस m आर बार जर इकडे जर आलं तर हा होईल प्लस m आर बार. बरोबर, मायनस m आर बार जर इकडे जर आलं तर काय होईल, प्लस m आर बार. आणि इथे काय आहे, त्यानंतर हा जर आता इकडे आलं तर मायनस m चं प्लस होणार, सॉरी काय झालं, प्लस m आर बार झालं. आणि ऑलरेडी ते काय आहे, प्लस m आर बार, अरे प्लसच आहे ना. इक्वल टू इथे काय आहे, m बी बार आणि मायनस n ए बार इकडे येणार तर काय होणार, प्लस n ए बार. काय होणार, प्लस n ए बार. ओके, बरं. आता मला सांगा दोघांमधून काय कॉमन निघेल, आर बार. आर बार जर कॉमन जर निघालं तर इथे काय राहणार, m प्लस n कॉमन आर बार इक्वल टू m बी बार प्लस सॉरी m बी बार प्लस n ए बार राहणार. मग मला सांगा मला पाहिजे कोण, आर बार. तर आर बार इक्वल टू m प्लस n इकडे येणार त्याच्या डिवाइड मध्ये जाणार, तर m बी बार प्लस n ए बार हा इकडे येणार त्याच्या डिवाइड मध्ये m प्लस n. काय होणार डिवाइड मध्ये, m प्लस n होणार. अरे होणार. तर अशा टाइपने तुम्हाला काय मिळणार, आर बार इज इक्वल टू मिळणार m बी बार प्लस n ए बार डिवाइड बाय m प्लस n. सो देअरफॉर मी म्हणू शकतोय धिस इज द सेक्शन फॉर्म्युला, this is the section formula for internal division. This is the section formula for internal division. लक्षात ठेवा ह्या फॉर्म्युल्यावरती तुम्हाला क्वेश्चन पण येणार. जर इंटरनल डिव्हिजन असेल तर इथे प्लस असायला पाहिजे. इंटरनल डिव्हिजन सुद्धा प्लस. का बरं, कारण की एक्सटर्नलचा पण फॉर्म्युला सेम टू सेम आहे, पण इथे फक्त तिथे मायनस असतो. इंटरनल मध्ये ते काय असायला पाहिजे, प्लस. क्लियर, ओके. तर आय होप समजलं असेल. व्हेरी सिंपल छोटासा प्रूफ आहे. ओके, लिहूया. बघा रे, नेक्स्ट थेरम बघा काय आहे. नेक्स्ट थेरम सेम टू सेम असल्यामुळे मी याला मिटवलं नाही, याच्यामध्येच थोडं बहुत चेंजेस करून आपण एक्सटर्नलचं पण सुद्धा थेरम प्रूफ करू शकतो. बघा सेम टू सेम इंटरनल सारखंच एक्सटर्नलचं थेरम आहे. काय थेरम आहे बघा, लेट capital A of A bar and B of B bar be any two points in the space, and capital R of R bar be a point on the line segment AB, dividing it externally. आता कसे डिवाइड करायचं आहे रे, एक्सटर्नली in the ratio m is to n. Then prove that R bar equal to MB bar minus NA bar divided by M minus n. हा क्वेश्चन तुम्हाला विचारला होता 2017-2023 3 मार्क्स साठी. क्लियर. जसं आपण इंटरनलचं सॉल्व केलं सेम टू सेम एक्सटर्नलचं पण सॉल्व करणार. व्हेरी सिंपल आहे, म्हणून मी याला मिटवलं नाही. यामध्ये थोडे बहुत चेंजेस जर केला आपण तर ॲज इट इज सेम टू सेम तुम्हाला आन्सर मिळणार आहे. ठीक आहे, चला बघा काय आहे. समजा इथे एक लाईन ड्रॉ केलो मी ए बी, जसं आता म्हटलं मी ए बी. बरं, ह्या दोन्ही लाईनचं पोझिशन वेक्टर जसा ओ पॉइंट घेतलं तर हा जो पोझिशन वेक्टर आहे हा होणार ए बार आणि हा पोझिशन वेक्टर बी पॉइंटचा काय होणार बी बार. एवढं तुम्हाला माहित आहे. त्यानंतर आता जो पॉइंट आहे कोणता पॉइंट आर हा ए बी ला एक्सटर्नली डिवाइड करता. एक्सटर्नल म्हणजे बाहेर, म्हणून ह्या लाईनला थोडं एक्सटेंड करायचं आणि इथे मी काढणार आर पॉइंट. R is divided the line AB externally, याला म्हणतात एक्सटर्नली. ज्याचा मी पोझिशन वेक्टर ड्रॉ करणार, जो पोझिशन वेक्टरला मी काय लिहिणार आर बार. काय लिहिणार रे आर बार. ओके.
बरं, तुम्हाला माहिती आहे की आपण जो रेशिओ आहे म्हणजे AB लाईनला R पॉइंट एक्सटर्नल डिवाइड करते इन द रेशिओ m:n. क्वेश्चन मध्ये दिलेलाच आहे. काय होतं m:n. ज्या कारणामुळे A पासून आपण डिवाइड कसं करतो, A पासून R पर्यंत आणि R पासून B पर्यंत. या आधी सांगितलं होतं इंटरनल डिव्हिजन मध्ये A पासून R पर्यंत आणि R पासून B पर्यंत. म्हणून लक्षात ठेवा A पासून R पर्यंतचा जो डिव्हिजन आहे तो म्हणजे m रेशिओ. म्हणजे हा डिस्टन्स किती m. म्हणजे याचा अर्थ याची डायरेक्शन झाली A पासून R पर्यंत या डायरेक्शनने, आणि नंतर R पासून तुम्ही कुठपर्यंत येणार B पर्यंत, ज्याचा रेशिओ काय आहे रे n असेल. ज्याचा रेशिओ काय आहे n. समजलं, इथे कन्फ्यूज नका हो. A पासून R पर्यंत m आणि R पासून B पर्यंत n. ही जे डायरेक्शन आहे ही AR ची आहे आणि ही डायरेक्शन कशी आहे RB ची आहे. क्लियर? ओके. सो लेट A bar, B bar and R bar be the position vector of a point A, B and R respectively. Same to same. Internal division सारखंच. R is divided line AB. आता internally नाही येणार. आता कसं येणार रे एक्सटर्नली. कसं येणार एक्सटर्नली. कसं येणार एक्सटर्नली. बरोबर आहे. हा, डिवाइड लाइन AB एक्सटर्नली इन द रेशिओ m:n. एक्सटर्नली जर डिवाइड जर करत असेल तर AR आणि RB चा रेशिओ घ्यावा लागतो, जो असेल m डिवाइडेड बाय m. काय असेल m डिवाइडेड बाय n. n जर इकडे गेलं तर मल्टिप्लाय मध्ये जाणार तर n * AR, n * काय होणार AR, आणि RB जर इकडे गेलं तर m * काय होणार RB. आणि आपण रिलेशन कसं बघतो ARB, म्हणून मी लिहिलं ARB. इथपर्यंत समजलं. आता याचा वेक्टर फॉर्म लिहायचा असतो तर मला सांगा AR बार and RB बार. AR बार and RB बार. आता दोघांची डायरेक्शन कशी आहे अपोजिट. इंटरनल मध्ये सेम होतं, इथे कसं आहे अपोजिट. तर मी इथे लिहावं लागेल की AR बार and RB बार आर इन अपोजिट डायरेक्शन. आर इन अपोजिट डायरेक्शन. बरोबर. मग तुम्हाला माहिती आहे की जर अपोजिट डायरेक्शन असेल त्यांचे साइन चेंज करावा लागतो. म्हणजे मला इथे लिहिते वेळी काय लिहावं लागेल NAR बार मायनस, मायनसचा मीनिंग RB बार आणि AR बार दोघांची डायरेक्शन कशी आहे अपोजिट. तर मी याच्या नंतर तुम्हाला डबल इथे सॉल्व्ह करून देतोय. बघा n AR बार इक्वल टू मायनस m RB बार. बरं मायनस का बरं, कारण का दोघांची डायरेक्शन कशी आहे अपोजिट म्हणून. n * AR बारला कसं लिहितात आताच लिहिलं होतं R बार मायनस A बार इक्वल टू मायनस m * RB बारला कसं लिहिणार B बार मायनस R बार. क्लियर. मग n ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, n R बार मायनस n A बार होणार इक्वल टू मायनस m ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा मायनस MB बार मायनस मायनस प्लस MR बार. बरोबर. आता मला सांगा रे, हा मायनस MB बार इकडे घेऊन येतो आणि हा NR बार तिकडे घेऊन जातोय. हा जर इकडे जर आणलो तर मायनसचं काय होणार प्लस MB बार आणि ऑलरेडी आहे मायनस NA बार. आणि या बाजूला काय उरलंय, जर हा जर इकडे जर गेलं तर इकडे काय उरणार MR बार आणि NR बार इकडे जाणार तर मायनस NR बार. अरे समजलं. आता ह्या दोघांमधून कोण कॉमन निघतोय R बार निघेल. बघा मी राईट हँड साइडला लेफ्ट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइडला राईट हँड साइड लिहित आहोत, म्हणून लक्ष द्या. दोघांमधून कॉमन कोण निघणार R बार. जर दोघांमधून R बार जर कॉमन जर निघालं तर इथे कोण असणार M मायनस N. कोण राहणार M मायनस N आणि कॉमन कोण निघालं R बार. बरोबर. M मायनस N राहणार आणि कॉमन कोण निघालं R बार. सो इक्वल टू इथे काय राहणार MB बार मायनस NA बार. मग आपल्याला काय हवंय, आपल्याला हवंय R बार. R बार इक्वल टू या बाजूला काय आहे MB बार मायनस NA बार आणि M मायनस N इकडे येणार त्याच्या डिवाइड मध्ये M मायनस N. आणि हाच तुम्हाला काय करायचं होतं प्रूफ करायचं होतं. म्हणजेच तुम्हाला R बार इक्वल टू MB बार मायनस NA बार डिवाइड मध्ये M मायनस N.
सो दिस इज द सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. हा कशाचा आहे? एक्सटर्नल डिव्हिजन. समजलं काय? तर समजलं. तर अशा टाइपने व्हेरी सिंपल फॉर्म्युला आपण प्रूफ केला. कशाचं? एक्सटर्नल डिव्हिजनचं. समजलं. इंटरनल आणि एक्सटर्नल मध्ये काय डिफरन्स असते? इंटरनल डिव्हिजन मध्ये इथे प्लस असतो, एक्सटर्नल मध्ये काय असतो? मायनस. बाकी सेम टू सेम. इंटरनल मध्ये डायरेक्शन ए आर बार आणि आर बी बार ची सेम, एक्सटर्नल मध्ये दोघांची डायरेक्शन अपोजिट. फक्त एवढं लक्षात ठेवा, डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे इथे मायनस येतो, तिथे मायनस येत नाही. बाकी सॉल्व्ह करायला सेम टू सेम. तर अशा टाइपने हे दोन इम्पॉर्टंट थेरम होतात 3-3 मार्क्स. हे जे मॅक्झिमम टाइम तुम्हाला पेपरमध्ये विचारतात. क्लिअर? ओके, चला लिहून घ्या. बघा, तर दोन्ही थेरम आपले तुम्हाला समजलेत. दोन थेरम इम्पॉर्टंट आहेत. दोन थेरमना चांगलं प्रॅक्टिस करा. त्यानंतर हेडिंग द्या मिड पॉइंट फॉर्म्युला. हेडिंग द्या मिड पॉइंट फॉर्म्युला. मिड पॉइंट फॉर्म्युला काय होतं रे? मिड पॉइंट फॉर्म्युला, मिड पॉइंट मीन्स एखादी लाईन त्याला एखादा पॉइंट कट करत असेल, तो पॉइंट असा कट करेल की दोन्ही साइडचा जो रेशिओ आहे तो रेशिओ कसा असेल? सेम. ज्यावेळी दोन्ही बाजूचा रेशिओ सेम असेल त्याला म्हणतो आपण त्याचं मिड पॉइंट, सेंटर पॉइंट सारखं. तर बघा, समजा ही एक लाईन आहे. ह्या लाईनला नाव तुम्ही ए बी, आणि ह्या ए बी मध्ये ए चा पोझिशन वेक्टर घेतो ए बार, बी चं पोझिशन वेक्टर घेतोय बी बार. बरोबर. आणि ह्या दोन्ही पॉइंटच्या सेंटर मध्ये एक पॉइंट घेतो. दोन्ही लाईन ह्या लाईनच्या सेंटर मध्ये म्हणजे दोन्ही पॉइंटच्या सेंटर मध्ये एक पॉइंट घेतो कॅपिटल आर, ज्याचा पोझिशन वेक्टर काय असेल? आर बार. म्हणजे ए बी लाईनला सेंटर मध्ये कट करणारा पॉइंट म्हणजे आर बार. म्हणजे त्याचा अर्थ असा की हा डिस्टन्स आणि हा डिस्टन्स कसा असेल? सेम. म्हणजे याचा अर्थ दोन्ही डिस्टन्स सेम असल्यामुळे याला 1:1 या रेशिओने आर पॉइंट ए बी लाईनला कट करत आहे असं म्हणू शकतो. सो R is divided the line AB 1 in the ratio 1:1. आणि असा जर असेल तर याचा फॉर्म्युला काय बनेल? व्हेरी सिंपल फॉर्म्युला बनेल. मला सांगा आर पॉइंट ए बी ला कसं कट करत आहे? इंटरनली कट करत असल्या कारणामुळे आपल्याला इंटरनली कट करते वेळी जो रेशिओ आहे तो रेशिओ म्हणजे फॉर्म्युला जो आहे तो कसा लावावा लागतो? तो लावावा लागतो की इंटरनली मध्ये सेंटर मध्ये कट करणाऱ्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर आर बार इज इक्वल टू 1 into b bar. 1 into b bar. इंटरनली असल्यामुळे प्लस येणार. 1 into a bar. 1 into a bar आणि डिवाइड मध्ये 1 plus 1. नाही समजलं? बघा, r बार इक्वल टू आपला फॉर्म्युला होतं mb बार प्लस na बार डिवाइड मध्ये m प्लस n. समजा ही लाईन ab आहे, याचं पोझिशन वेक्टर a बार आणि b बार असतील, आणि याला जर आर पॉइंट कट करत असेल त्याचा पोझिशन वेक्टर आर बार ज्यांचा रेशिओ m:n असेल. तर इंटरनल डिव्हिजनचा फॉर्म्युला लावायचं असेल तर कसं लावतो आपण? आर बार इक्वल टू एम बी बार, म्हणून मी म्हटलं 1 into b बार प्लस n a बार. n a बार म्हणजे त्याचा अर्थ 1 into a बार डिवाइड मध्ये m plus n म्हणजेच 1 plus 1. क्लियर? सो देयरफॉर r बार इक्वल टू 1 into b बार प्लस 1 into a बार आणि डिवाइड मध्ये 1 plus 1 2. याला सरळ करून जर लिहिलं तर r बार इक्वल टू काय होणार? a बार प्लस b बार डिवाइडेड बाय 2. काय होणार? a बार प्लस b बार डिवाइडेड बाय 2. हा झाला तुमचा मिड पॉइंट फॉर्म्युला. तर मिड पॉइंट काढायचं जर असेल तर कोणत्या दोन पॉइंटची ऍडिशन करायची पोझिशन वेक्टरची आणि डिवाइड मध्ये काय लिहायचं? 2. दोन पॉइंट ज्यांच्या मधामधला जो पॉइंट असेल अशा दोन पॉइंटची ऍडिशन करायची डिवाइड बाय 2. याला म्हणतात मिड पॉइंट फॉर्म्युला. क्लियर? चला ही डायग्राम ड्रॉ करा बरं. एका बाजूला व्हिडिओला पॉज करा आणि ही डायग्राम ड्रॉ करा. क्लियर? ओके, चला डायग्राम ड्रॉ केल्यानंतर जे सांगतोय ते लिहा. इफ कॅपिटल R ब्रॅकेट मध्ये लिहा R बार इज द मिड पॉइंट ऑफ द लाइन सेगमेंट AB having position vectors
A bar and B bar, having position vectors A bar and B bar in the ratio 1:1, in the ratio 1:1. Clear? So therefore इथपासून हा पूर्ण लिहून कंप्लीट करा. R बार इक्वल टू लिहा, हा लिहा आणि हा लिहून कंप्लीट करून घ्या. ओके, बरं व्हिडिओ स्टॉप करून एवढं लिहून घ्या. लिहा. ओके, त्यानंतर हेडिंग द्या सेंट्रॉइड फॉर्म्युला. काय हेडिंग देणार? सेंट्रॉइड फॉर्म्युला. मी मिटवत आहे, तुम्ही लिहून घ्या. सेंट्रॉइड फॉर्म्युला काय आहे? नेक्स्ट हेडिंग तुमची सेंट्रॉइड फॉर्म्युला. सेंट्रॉइड फॉर्म्युला काय होतो? लक्ष द्या. व्हेरी सिंपल. समजा एक ट्रायंगल आहे, त्या ट्रायंगलला नाव तुम्ही ए बी सी, ज्या व्हर्टायसेसचं पोझिशन वेक्टर ए बार, बी बार आणि सी बार. बरोबर? बरं, जसं ए बी लाईन आहे, तर ए बी लाईनला सी पॉईंट वरून मी एक लाईन ड्रॉ करतो, तिला मिड पॉईंट बनवू, सॉरी मिड लाईन बनवू आपण, किंवा ह्या ए बी लाईनचा हा मिड पॉईंट झाला, ज्याला मी ड्रॉ केलं परपेंडिक्युलर एक लाईन. काय ड्रॉ केलं? एक परपेंडिक्युलर लाईन. तसंच बी पॉईंट मधूनही मी एसी वरती एक सेंटर लाईन, सेंटर मधून एक लाईन ड्रॉ करतो, आणि तसंच इथून सुद्धा मी एक लाईन ड्रॉ करतो ए पॉईंट पासून. कशावरती? तर बीसी वरती. कशावरती? बीसी वरती. आता ह्या तीनही मीडियनचा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे, ज्याला नाव देतो मी जी, ज्याचा पोझिशन वेक्टर लिहितोय मी जी बार. तर जी इज द सेंटर ऑफ ट्रायंगल एबीसी. जी इज द सेंटर ऑफ ट्रायंगल एबीसी. मग जी हा जर एबीसीचा सेंटर असेल, त्याचा सेंट्रॉइड फॉर्म्युला काय होते? व्हेरी सिंपल फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. जी हा कोणाचा सेंटर आहे? ए बी सी चा, म्हणजे ए बार, बी बार आणि सी बारचा. त्यामुळे याचा सेंट्रॉइड फॉर्म्युला होईल जी बार इक्वल टू 3 व्हर्टायसेसचा सेंटर असल्या कारणामुळे ए बार प्लस बी बार प्लस सी बार डिवायडेड बाय 3. याला म्हटले जाते सेंट्रॉइड फॉर्म्युला. याला काय म्हणतो आपण? सेंट्रॉइड फॉर्म्युला. क्लियर? जर समजा तुम्हाला 4 व्हर्टायसेस दिले असतील, समजा ए बार, बी बार, सी बार, डी बार, हे 4 व्हर्टायसेस दिले असतील आणि यांचा सेंट्रॉइड म्हणजे कोण असेल? जी बार असेल, तर अशा वेळी ह्या जी बारचा फॉर्म्युला काय होणार? त्या सर्वांची ऍडिशन करायची. ए बार प्लस बी बार प्लस सी बार प्लस डी बार आणि डिवाइड बाय 4. हा होईल तुमचा 4 व्हर्टायसेसचा सेंट्रॉइड फॉर्म्युला. हा होईल तुमचा 4 व्हर्टायसेसचा सेंट्रॉइड फॉर्म्युला. क्लियर? ओके, चला एका बाजूला हे डायग्राम ड्रॉ करा. व्हिडिओला स्टॉप करून हे डायग्राम ड्रॉ करा. ठीक आहे? आणि ज्या दुसऱ्या बाजूला जे मी सांगतोय ते लिहा. लिहा. इन अ ट्रायंगल एबीसी, in a triangle ABC, if A bar, B bar and C bar, A bar, B bar and C bar be the position vector of the vertices, be the position vector of the vertices A, B and C respectively. Capital A, B and C respectively, and capital G ब्रॅकेट मध्ये लिहा G बार, capital G ब्रॅकेट मध्ये लिहा G बार is the centroid of triangle ABC, is the centroid of triangle ABC. then हा फॉर्म्युला लिहा. G bar equal to A bar plus B bar plus C bar divided by 3. G bar equal to A bar plus B bar plus C bar divided by 3. Okay? बरं, खाली लिहा. If A bar, B bar, C bar and D bar, A bar, B bar, C bar and D bar be the position vectors of the vertices, be the position vectors of the vertices A, B, C
D, A, B, C, D respectively, A, B, C, D respectively, and capital G ब्रॅकेट मध्ये लिहा G bar, capital G ब्रॅकेट मध्ये लिहा G bar is the centroid, then G bar equal to formula लिहा A bar plus B bar plus C bar plus D bar divided by 4, A bar plus B bar plus C bar plus D bar divided by 4. लिहिलं? ओके. खाली एक नोट लिहा, कामात येईल. लिहा नोट. Whenever the ratio in which a point R, capital R, whenever the ratio in which a point R divides the line segment AB, is required, it is convenient to take the ratio T is to 1. Take the ratio T is to 1. Full stop. If T is positive, then the division is internal division. And T is negative, then the division is external division. ह्या नोटचा मीनिंग काय होतोय की जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलं असेल की एखादा पॉइंट एखाद्या लाईनला, समजा AB लाईनला R पॉइंट हा डिवाइड करत आहे, तुम्हाला फाइंड करा म्हणेल की कोणत्या रेशिओने डिवाइड करत आहे. मग कोणत्या रेशिओने डिवाइड करत आहे हे आपल्याला माहितच नाही, तर अशा वेळी आपण T:1 अशा रेशिओ कन्सिडर करायचा. बरं, टीच केला पाहिजे असं नाही, M करू शकता, N करू शकता, पण इकडे या साइडला 1च ठेवायचं. T:1 म्हणा, N:1 म्हणा, N:1 कसं पण करा, पण या रेशिओने त्याला कन्सिडर करायचं की समजा तो पॉइंट त्या लाईनला या रेशिओने काय करताय, डिवाइड. नंतर त्याला सॉल्व करायचं आणि सॉल्व केल्यानंतर जर टी ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली तर समजायचं की तो इंटरनली डिवाइड करत आहे, जे काय व्हॅल्यू आहे त्या रेशिओने. आणि जर समजा टी ची व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर समजायचं की तो एक्सटर्नली डिवाइड करत आहे, जो काही व्हॅल्यू आहे त्या रेशिओने. क्लियर? तर अशा टाइपचा हा कन्सेप्ट आहे. क्लियर? तर आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आणि ह्या व्हिडिओ मधला जो काही कन्सेप्ट आहे ह्या कन्सेप्टला आणखी एकदा बघून 2-3दा व्हिडिओला बघा आणि ह्या कन्सेप्टला पूर्ण क्लिअरच करायचं. क्लियर? सेक्शन फॉर्म्युलावरचे जे प्रॉब्लेम आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. तिथपर्यंत टेक केअर. बाय.